नुसती कीर्तन ऐकू नका, माणसाच्या जीवनात बदल झाला पाहिजे. 8 दिवसाच्या सप्त्यात गावात कमीत कमी 8 तरी माळकरी वाढाव ना. एक कीर्तन झाले, एक तरी नाही. फक्त रेटवायसाठी सप्ताह का काय नाही, वदनी कवळ घेता. बदलच जर होत नसल तर त्याचं फळ काय मिळालं विचार करण्याची गोष्ट आहे. म्हणून तरुण मुलांनी शरीर संपादकामुळे भीम वजनदार हे तर आपला विषय चाललाय. 4 जण परीक्षेत नापास झाले म्हणले. भीमदादाला विचारलं, सगळे ताटाव बसलेत, उशीर झालाय, तुम्ही आणता का देवाला? पडता जड भारी विषय चाललाय. देवाला आणणं ह्याच्यासारखं दुसरं संकट नाही मोठं. भीम म्हणला आणतो. अर्जुन म्हणला गप आणतो. इथं माझी वशीला असून माझी लिंक लागायला, तू लागला बात आणायला नसते. दोघात झोपायला लागला. धर्मराज अर्जुन म्हणलं बस, त्याच्या तोंडाला लागू नको, ते झपके ना आपल्याला. कसा कसा ना आपला भाऊ सांभाळून घेतला पाहिजे. ग्रामपंचायत जवळ आली, हे जर बदलला तर पटांगण होईल. याडा का असा ना पण आपला दाबून ठेवला पाहिजे. हे मोठा भाऊ असा पाहिजे, त्याला बाकीच्याला हँडल करता आला. आता मोठाच दारू पितोय, त्याच्यामुळे आता भावात बी काय मिळ राहिलं नाही. मी आणतो देवाला. ठीक आहे आणा म्हणले. भीमदादा बाहेर आला, हातात गदा घेतली, वजनदार गदा होती, आणि गदा वर फेकली. भीमानं खाली बघितलं आणि गदेला शपथ घातली, तुझा मालक म्हणून इकडं तिकडे पडायचं नाही, बरोबर सरळ डोक्याच्या रेषेत फेकले, बरोबर डोक्यातच पडायचं. गदा वर फेकली, भीमानं खाली बघितलं. दाशी आठवावा हरी, कृष्णाचं चिंतन केलं. भगवंता आता जर तू धावून आला नाही, तुझा देव पण संपलं, माझं भक्त पण संपल्या. भक्ताची लाज राखण्याकरता तुला यावंच लागेल. देवा मी माझ्या भावाला शब्द दिलाय, तुला यावं लागेल. कोणत्याही प्रसंगात तुला यावंच लागेल. आणि बहिणीच्या कपाळाचं कुंकू जर वाचवायचं असेल, हा भीम जर तुला जिवंत बघायचं असेल, पुढचं तू ठरव. माय बाबा देवाचं नेमकं जीवन चालू होतं, देवाला लिंक लागले. ह्यांनी कुठं ना केलाय म्हणले. गदा वर भिगली, खात्र दिशेने गदा जर डोक्यात पडले असतात, भीमाचा सुद्धा कार्यक्रमच झाला असता. वजनदार गदा होती ना, घर 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 गदा फिरत खाली यायला सुरुवात झाली. आणि गदा डोक्यात पडणार, देवानं उडी मारली आणि गदा वरच्या वर झेलली. ओय भीमा, देवालाच दाप लागलेले. अरे तू बिघडला का काय? जर डोक्यात पडली असती तर हे भीम म्हणला एवढा येडा आहे काय? आधी मतदान केले म्हणून तर म्हणतो रोड डांबरी झाला पाहिजे. ही फुकट जीव डोक्यात घालाय कोण मोकळे? ज्याची खरी सेवा त्याच्या अरे देवावरील जर सेवा आहे, आमचा विश्वास आहे तो येणार. काय त्या भीमाचा थाट बघावा. आता आधीच तगडी फुगीर, आता देवाला आणलं. दुपटीनेच वजन वाढलं, कोणालाच मुजीना, लातानीच हाणायचा माणसं. रे बाजूला अरे मी देवाला आणलं. आणि मुदा म्हणून अर्जुनाच्या बाजूला नेऊन बसलं. हे तर बसा, हे लय जळत होता माझ्या. अर्जुन म्हणला भीमदादाला, होय रे भीमदादा तू देवाला कसं काय आणलं? भीमदादाने सांगितलं, मी देवाला कसं काय आणलंय मला माहित नाही. पुणे जिल्ह्यामध्ये देहू नावाचं गाव आहे, तिथं तुकोबार नावाचे महात्मे, त्यांना जाऊन विचारा भीमदादाने देवाला कसं काय आणलंय. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबार सांगतात, पडता जडबारी दाशी आठवावा हरी. संकट आल्यानंतर दासाने शवकानं तावा करायचा. दाशी आठवावा हरी. जनाबावर सुद्धा संकट आलं, जनाबावर चोरी चाळ आला. खरी सेवा जनाबाची चोरी चाळ. खऱ्या माणसाला संकट आयुष्यामध्ये सोडत नसतात माय बाप. आणि सध्या सुद्धा खऱ्याला किंमत राहिली नाही. खऱ्याला गोळी, खोट्याला पुरणपोळी, खरं खातं गाठकाळी, गरीबाची फाटली जोळी, ओसाळ्याना टोळी. लय अवघड परिस्थिती झाली माय बाप. ह्या तरुण मुलांना आईबाप सुद्धा नको वाटतात. का कलियुगामध्ये रागोला मिळाली मैना, आणि मैना त्याच्या ध्यानातूनच जाईना. अरे मी म्हणतो नका का ध्यानातून जाईना, पण आई बापाची करू नको ना दाईना. कलियुगातला पोरगा आई बाबाकडे पाहणं डोकून, आणि सासऱ्याला राम राम घालतो वाकून, सासूबाईच्या पुढं काम करतो झुकून, आणि मिवणीला हुरडा देतो फुकून. हुरडा देतो मिवणीला, आणि बोंड देतो बहिणीला. बहिणी फुगली बोंडानं, ह्याला धरला पाहिजे गणपतीच्या सोंडनं, हाणला पाहिजे खोऱ्याच्या दांड्यानं. आईला लावतो कामाला, सासूला नेतो चारी धामाला. कवा आनंद होईल प्रभू रामाला. विठ्ठल खऱ्याचा मारा नाही माझा. सगळं अवघड परिस्थिती आहे. अहो जपानमध्ये चोर पकडायला मशीनला 1 तासात 500 चोर सापडलं. चोर पकडा मशीन अमेरिकेत नेला 1 तासात 2000 चोर सापडलं. चोर पकडा मशीन भारतात आणला, अर्ध्या तासात मशीनच चोरीला गेलं. एक जणांच्या घरात माशा झाल्या, ते गेले बाजारात. एक जण माशा मारायची पावडर एका बसलो. फक्त 2 रुपयाला पुढे माशा मारायची पावडर, 2 रुपयाला पुढे माशा. जीच लोक धावल्यात म्हणतात मरणाच्या पुढे खपले. हो हे घेणारा जरा हुशार होता, पुढी फोडूनच बघतो ह्याच्यात काय. ऐकणारा त्याच्यापेक्षा हुशार होता. पुढे सोडू नको का,
माश्या कुठल्या मारायच्या? घरच्या. तिथंच सोड म्हणलं. तिथं सोडल्यावर त्या औषधाची पावर कमी होती. हा म्हणलं तुझं बी खरे. गेलं घरी जेवायला बसलं, बायको म्हणलं पुडी सोड. पुडी सोडली. पुडीत पावडरच नव्हती, त्याच्या कागदाची चिठ्ठी होती. त्या चिठ्ठी पेनाने लिहिलं होतं, उजव्या हाताने जेवण करा, डाव्या हाताने माशा हाना. आता ही काय औषध आहे म्हणजे नुसत्या लबाड्याचा धंदा ना राव. म्हणजे हाय का खऱ्याला किंमत? तुम्ही खरं सांग. सध्या एकच प्रमाण फिट बसते. धुंद झाला तुझा दरबार. ऐका कलीचे मैमाना सत्य सिरिजले जन बाबा जे अनुमोदन करते हेळे संतांची. अशी परिस्थिती खऱ्याला किंमत राहिली ना. जनाबाची ओरिजिनल सेवा आणि जनाबावर चोरी चाळाला. जनाबाला बी असा राग आला. जनाबाने द्यावा मी नाही चोर, तूच चोर आहे. दरीला पंढरीचा चोर, दरीला पंढरीचा चोर, दरीला पंढरीचा चोर, दरीला पंढरीचा चोर. जनाबा म्हणे मी नाही चोर, देवा तूच चोर. आमच्या चोरीचा म्हणजे तूच इथं दळायला यायचं, न बोलवता आला, दळू न गेला, शाला काल ठेवायचा. तुझं जायचं घेऊन, तुझ्या वस्तू सांभाळ, तुला कळत नाही का? आम्ही मेलो इथं भजन करून करून आमच्या वाळ. आमच्या परीक्षा घेतो काय? ही परीक्षा आम्ही बी पासच होणार. सुळाव देण्याची शिक्षा झाली. जनाबाईला सुळाव द्यायचं म्हणलं. पंढरपुरात एक सांगतो, संत जरी असले तरी काय सगळेच मानतील असं नाही बरं. निमे विरोधातच असतात नाही त्यांची चर्चा. गौऱ्या विठ्ठल बोलले आणि देव दळायला आला. जा म्हणले आता सुळाव. कशी शिक्षा आहे? चोरी करते काय जणी. ही दुसऱ्याचं जाळताना काय का नाही इतकी मजा वाटते ना. प्रत्येक गावात तसले नमुने असतात. बघे बघे हा त्यांना दुसऱ्याचा खक्काना झाला की लय मजा वाटत असते. मला त्यांच्या चर्चा म्हणले हा आता चला म्हणजे सगळ्यांनी बघायला. आणि जनाबाला विचारलं शेवटची इच्छा काय? शेवटची इच्छा विचारतात बरं का. एक जणाला फाशीची शिक्षा झाली. त्याला विचारलं बोल तुझी शेवटची इच्छा काय? तेव्हा मला माझी शेवटची इच्छा एकच आहे, फाशी देताना माझं मुंडकं खाली करा आणि पायावर करा. आता तुझं नुसतं गोट दाबून तू मरीचीन का? तुझं नरड दाबावं लागेल ना. शेवटची इच्छा सुद्धा त्यांच्या तत्वातच बसली पाहिजे. उगा काय मग तर एखादा म्हणेन माझी शेवटची इच्छा मला घरी सोडून द्या असं म्हणतात. त्यांच्या फील्डमध्येच बसली पाहिजे. जनाबाईला विचारलं शेवटची इच्छा काय? जनाबाईने सांगितलं माझी शेवटची इच्छा एकच आहे, ज्या पांडुरंगामुळे मला सुळाव जाण्याचा प्रसंग आला ना त्या पांडुरंगाचं भजन करा. दाशी आठवावा आहे काय निष्ठा असेल संताची. देह जावा त्वराव पांडुरंगे निष्ठा बंधवाव भक्ताचा सुधार निर्धार हे वर्म चुकणे. सुळाव जाताना जनाबाईला भीती वाटली, काळजी वाटली, चिंता वाटली? नाही वाटली. का नाही वाटली? आता भया नाही आईचे वाटे जीवा, आता भया नाही, आता भया नाही आईचे वाटे जीवा, 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 आता भया नाही, आता भया नाही वाटे जीवा, आता भया नाही आईचे वाटे जीवा, आता भया नाही वाटे जीवा. गडलिया सेवा समर्पाची, गडलिया सेवा समर्पाची, गडलिया सेवा समर्पाची. आता माझ्या मने दरवाने दार, आता माझ्या मने दरवाने दार. गडलिया सेवा समर्पाची, गडलिया सेवा समर्पाची, गडलिया सेवा समर्पाची. आता माझ्या मनात दरवाने दार, आता माझ्या मनात दरवाने दार, दरवाने दार, दरवाने दार. आता भय नाही, आता आम्हाला चिंता वाटत नाही, भय वाटत नाही. भय वाटायचं काय काम आहे? हरी आला हाता आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी.
टेन्शन आणि टेन्शन हे तुम्हाला, आम्हाला नाही. संत म्हणजे ही तुमचं तुम्ही टेन्शन मी मर्रा म्हणले संसारातले म्हणजे आम्ही बिनधास्त झालो म्हणजे आम्हाला काळजीच नाही झाली आमची निश्चिंत. आम्ही निश्चिंत झालं, आम्हाला काळजी टेन्शन राहिलं का. दाशी आठवावा हरी, फक्त हरीचं चिंतन, हरीचा धावा. संकटाला हरीचा धावा केल्यानंतर काय होतं ऐका. जनाबाचा प्रसंग पाहिला भीमदत्ताचा. तुकोबारांच्या जीवनातला सांगतो, लांबचा कशाला ज्यांचा अभंग आहे त्यांचाच सांगतो. तुकोबारांचं कीर्तन लोहगावला. तुकोबारांचा आजोळवर कसा देवी मानतोय पुण्यामध्ये, तिथं लोहगावला. तुकोबारांचं कीर्तन छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारांच्या कीर्तनाला, महाराष्ट्राचा राजा तुकोबारांच्या कीर्तनामध्ये मांडवी घालून बसवत होता. ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे. छत्रपतींच्या मनाचा मोठेपणा आहे. छत्रपतींनी लोकांनी सोन्याचं सुद्धा सिंहासन कीर्तनात बनवलं असतं, पण छत्रपती म्हणजे छत्रपती आहे पण मंडपाच्या बाहेर. मंडपात प्रवेश केला तुकोबारांचा भक्त, रेचेचा दास, पांडुरंगाचा सेवक. या नात्यानं मी येतो, माझा मोठेपण हे तर काय कामाचं. हा छत्रपतींचे विचार आताच्या तरुण पिढीच्या जीवनामध्ये असणं काळाची गरज आहे. संतांच्या चरण नतमस्तक कसं व्हावं हे छत्रपतींकडून शिकावं. कीर्तन रंगामध्ये आलं. शिवाजी महाराजांना मोजके 4-5 मावळे त्यांच्या सोबत होते. आणि कीर्तन रंगामध्ये आलं. जवळचाच एक जण माणूस फुटला आणि त्यांनी ती बातमी दुश्मनाला सांगितली. म्हणजे शिवाजी महाराज कीर्तन आले, पकडा. ही काड्या करणारी जवळचीच असतात बरं का, जवळची नीट सांभाळायची. हा आपल्या सुनाला स्वयंपाक येत नाही हे शेजारणीला कोण सांगतंय बुवा. ऐ सासा हो, ईबीपी माझाचा पत्रकार आहे का टीव्ही नानी बातमी दिली त्यांना तुमच्या घरातलं काय माहिती, त्यांना त्यांच्याच बातम्या देणं होय ना. तुमच्या व्हायरल करायला त्यांना टाइम आहे का. पत्रकार तुमच्याच घरात आहे, म्हातारी बिनबागाराचा फुल पत्रकार. गप्पा हा नाही गेली कुठं ना सुरेश तुझी सुन लई भारी बाई, माझी लई वाईट आहे, तुझी लई चांगली बाई, माझी लई बेकार आहे, तुझ्यासारखी मला भेटाय पाहिजे, तिच्यासारखी तुला भेटले तू मागत मिली असती. तुम्हाला दुसऱ्याच्याच बऱ्याच चांगल्या दिसत आहे, स्वतःची बरं चांगली दिसत नाही. हा उलट सुनबाईचं कौतुक करायचं सगळ्या सासांना. माझं एक सांगणे, गल्लीतल्या बाय आले की तुम्ही उलट करायचं, माझी सुन लक्ष्मीच. हा काय करता लिकेला एवढं माझ्यावर प्रेम करते, भाग्य लागतं असे सुन मिळायला. एवढं वाक्य फेका लगेच ते म्हणते आत्याबाई चहा देऊ का, मॅगी करू तुम्हाला, पिझ्झा देऊ का, बर्गर देऊ का. म्हातारीला मरण ना म्हातारी पिझ्झा खाता खाता, पण फक्त गोड बोला. नाही नाही ते तुम्हाला खाऊ करून बनवून सुनबाई तयार ठेवीन, पण तुम्ही गोड तर बोला ना थोडं. आणि सुनांना बी सांगतो म्हातारे बी लई काम करीन हो, तुम्ही म्हाताऱ्याचं वर्णन करायचं, फक्त गुळ फेकायचं काम करायचं, माणसं फक्त वर्णन. हा घरात पाहुणं रावडं सगळे आले ना जत्रेला यात्रेला, सगळे बैठकीत बसले की तुम्ही सासूचं वर्णन करायचं. सुनबाईने म्हणायचं काय होतं आमच्याकडे तेव्हा, अत्यंत शिंडतनं विश्व निर्माण केलं, ही फक्त आत्याबाईची कृपा. आमचा सासरा आता असला तर भोळा, रुपयाचा सुद्धा व्यवहार कळत नाही, पण आत्याबाईच्या पायात लक्ष्मी आली आणि 5 एकराची 25 एकर झाली आणि येल मांडवाला गेला आणि आमच्या घरात सोन्याचा धोरण निघतो, हे फक्त आत्याबाईमुळेच झालं. एवढं वाक्य टाकायला गेलीस ती म्हणते सुनबाई आज तू भांडी घासायची ना, मी घासणार. स्वयंपाक माझ्याकडे, धुनी माझ्याकडे, मिली म्हातारी चपात्या करू करू. सुनबाई टीव्ही पुढं, म्हातारी चुली पुढं, तिकडं मालिक लागली, तुझ्या आता जीवर रंगला. अरे मिली म्हातारी इकडं दुराणी जाम झाली. हिला फक्त गोड बोला, ही जगलं येड आहे. त्याच्यामुळे सासूजांनी कसं सांगू का, मला राजाई दोघी सासू सासू सुनेच्या अभंगामध्ये नाव आले हो. आणि आपल्या जीवनामध्ये तसं घरामध्ये एक विचार पाहिजे, जवळची माणसं क्लिअर पाहिजे. जवळची एक जण कुठला बातमी दुश्मनाला पोच झाली म्हणजे शिवाजी महाराज कीर्तन आले, पकडा. हजारो सैनिकांनी मनपाला येडा टाकला. ऐका बरं का प्रसंग तुकोबाराच्या जीवनात. पडता जड भारी दाशी आठवावा हरी, मनपाला सैनिकांनी येडा टाकलेला. काय करायचं, प्रसंग तर अवघड आहे. तुकोबारायांनी चिंता येत, शिवाजी महाराज निश्चिंत आहेत, मावळ्यांना चिंता वाटू लागली. महाराष्ट्राचं भविष्य आज आपल्या हातात आहे, काय करायचं. मावळ्यांनी इकडं तिकडं बघितलं, छत्रपतीने विनंती केली, राजे मंडपाच्या कडेला म्हणलं कोण लोकांनी तरी कोणचं ऐकायचं, तुमचं आमचं झाल्यावर तुमचं करा खणकून दणकून माईकवर मस्तपैकी. आणि मग
शिवाजी महाराज कीर्तनाला मावळे प्रश्न केला, राजे मनपाच्या कडेला बघितलं का? म्हणले तुझ्या आधीच बघितलं. म्हणजे तरी टेन्शन नाही, घाबरून जाण्याचं प्लॅनिंग नाही, करायचं काय? राजे बी काय घाबरणारे नव्हते. शिवाजी महाराज जिजाऊ मातेच्या तालमीत तयार झालेले होते आणि जिजाऊ मातेच्या तालमीत तयार झालेले माणसं आयुष्यामध्ये झेंडाच भडकवणार. कसे कळलेत राजे? सुरवडा सुरवडा बघ. माझी जाऊने माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. ताली वाजवा, ताली 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 ताल. आनंदाने नांदत होती प्रजा, आनंदाने नांदत होती प्रजा, छत्रपती शिवाजी महाराज की माझी जाऊने जिजाऊने जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम, जय श्रीराम. अशा वजनदार राष्ट्रातली आपण माणसं. छत्रपती कीर्तनामध्ये आहे ढाल तलवार काढून सुद्धा बाजूला ठेवली. तलवार सुद्धा कशी होती? भवानी मातेने दिलेली तलवार. तलवारीचं नाव आहे भवानी. जिनं तलवार दिली ती सुद्धा साक्षात तुळजा भवानी. कशी होती तलवार? स्वर छत्रपतींची तलवार चमके, शिवबाची तलवार चमके, शिवबाची तलवार. टाळी वाजवा, टाळी टाळी सगळ्यांनी भजन करा. टाळी तलवार चमके, शिवबाची तलवार चमके, शिवबाची तलवार चमके, शिवबाची तलवार.
अशी तलवार होती. लाडकीचा होता का काय सुपारी घालतो बघून करून मला जमलं है पावर चमगे शिवाची तलवार कार्यक्रमच. ती तलवार ढाल काढून सुद्धा राजे निवांत कीर्तनात बसले. हे तर आपला मूळ विषयचा. मावळ्यांनी छत्रपतीने विनंती केली. छत्रपती म्हणले घाबरू नका म्हणले. गुरु करावा बळकटन जाऊनी धरावे मनगड. अरे तुकोबरांसारख्या महात्म्याच्या कीर्तनात बसलोय. ही तर वाचवण्याची जबाबदारी आता आपली नाही. ही जबाबदारी तुकोबरांची. हे संकट कसं निवारण करायचं हे आपण निवांत राहा म्हणजे. तुका म्हणे बाहेर घातल्यावर त्या पद्धतीने अगोदर त्यांनी तुकोबऱ्यावर बाहेर घातलं आणि तुकोबराने माझ्या पांडुरंगाचं चिंतन केलं. दाशी आठवावा हरी भगवंता आता तुला यावं लागन. तू जर आला नाही तुझं देव पण संपलं माझं भक्त पण संपलं. यावंच लागन. आणि महाराष्ट्राचं भविष्य आज माझ्या कीर्तनात आहे. तर छत्रपतींना आज जर पकडण्यात आलं तर उद्या महाराष्ट्राचा नकाशा वेगळा बनेल. ही जबाबदारी तुझ्यावर आहे. माझ्या तुकोबाने शब्द टाकावा आणि जगाच्या बापानं पदरात झेलावा. देवाने विठीवनं उडी टाकली. छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप धारण केलं. एकाच कीर्तनात दोन छत्रपती. ओरिजिनल छत्रपती पुढं आणि देवानं रूप घेतलेले छत्रपती. मंडप जिथं संपतो त्या मंडपाच्या टोकाला घोड्याला टाच मारली. घोडा पळवला. हर हर महादेव. घोडा पळा. देवाने घोडा पळवल्या. त्या टोकाचं जे सैनिक होतं त्यांना वाटलं राजेच पळाले. आणि तेव्हा काय एवढा फोकस होता का काय. जुन्या काळातली कीर्तन ती टेंबा मशाली ही लाईट आता आली. बागाया पकडू सगळं सैनिक देवाच्याच माग. तुकोबाने सांगितलं राजे आपलं काम सोपं झाले. तुम्ही राजगड गाठा. शिवाजी महाराज राजगडाव. देव पंढरपुरात पकडाय गेलेले जंगलात झोपले म्हणले. कुणीकडे गेले रे म्हणले. एका इकेताचं अदृश्य कसं काय झालं म्हणले. आता दिसत होतं एका इकेता देव आहे ती मायबाप चतुरात शिरोमणी. आणि म्हणले सोलापूर इकडं पंढरपूरकडे खाल्लाकडं कोणीकडे आलो म्हणले. पकडत तिकडं बोर प्रतापगड रायगड सगळे किल्ले तिकडं पुण्याच्या पलीकडे सह्याद्रीच्या डोंगर रांगा राहिल्या. इकडं सोलापूरकडे पंढरपुराकडे कोणीकडे आलो रे आपण. अरे म्हणले रॉंग नंबर लागलाय चला महागारी. परत लोहगावला आले तर तुकोबाराय नाही तर छत्रपतीने सिद्धांत संपला. उत्तर आहे का. तुकोबारांच्या कीर्तनामध्ये छत्रपतींवर विघ्न आलं होतं पण तुकोबाने शब्द टाकला की देवाला छत्रपतीचं रूप धारण करावं लागलं. तुकोबारांनी काय केलं. काहीच केलं नाही. दाशी आठवावा हरी. फक्त हरीचं चिंतन केलं. हरीचं स्मरण केलं. हरीचा दावा केला. आणि हरीचा दावा केल्याच्या नंतर हरी काय करतो अभंगाच्या दुसऱ्या